मित्रांनो नमस्कार. टेक्निकल ॲनालिसिसच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण टेक्निकल ॲनालिसिसचे उपयोग, OHLC प्राइसेस आणि त्यासाठी बार आणि कॅन्डलस्टिक कसे तयार केले जातात, चार्ट तयार करणे, चार्टचे प्रकार, सपोर्ट आणि रेझिस्टन्स याची माहिती घेतली. या माहितीच्या आधारे टेक्निकल ॲनालिसिस कसे करतात आणि त्यांची विविध तंत्रे कशी वापरली जातात याची माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये पहिले तंत्र ट्रेंड संबंधीचे. यात आपण ट्रेंडचे प्रकार, ट्रेंड लाईन काढणे आणि त्याचे उपयोग आणि ट्रेंड रिव्हर्सल याची माहिती घेणार आहोत. मागे उल्लेख केल्याप्रमाणे स्टॉकची किंमत कोणत्या तरी ट्रेंडमध्ये असते. ट्रेंड म्हणजे स्टॉकच्या किमतीची दिशा किंवा कल. स्टॉकच्या किमतीची दिशा वाढणारी किंवा चढती असू शकते किंवा कमी होणारी म्हणजेच पडती असू शकते. काही वेळेला स्टॉकची किंमत लहान फरकाने वर खाली होते. जेव्हा किंमत वाढत असते तेव्हा त्याला अप ट्रेंड म्हणतात. जेव्हा किंमत कमी होत असते त्याला डाऊन ट्रेंड म्हणतात. आणि जेव्हा किंमत थोड्याफार फरकाने वर खाली होते, खूप वाढतही नाही आणि खूप कमी होत नाही, त्याला फ्लॅट ट्रेंड म्हणतात. या सर्व ट्रेंडमध्ये किंमत सरळ रेषेत वाढत किंवा कमी होत नसते. ज्यावेळी अप ट्रेंड असतो तेव्हा मधूनच किंमत थोडी कमी होते म्हणजे पडते आणि पुन्हा वाढू लागते. तसेच डाऊन ट्रेंडमध्ये मध्येच किंमत वाढते आणि पुन्हा पडू लागते. या ट्रेंडच्या विरुद्ध हालचालीला रिट्रेसमेंट असे म्हणतात. या रिट्रेसमेंटला करेक्शन आणि रिॲक्शन असेही म्हणतात. यामुळे चार्टमध्ये स्टॉकच्या किमतीचे टॉप आणि बॉटम तयार होतात. स्टॉकच्या किमतीचा ट्रेंड कोणता आहे हे ठरवण्यासाठी किमतीच्या नागमोडी वळणात स्टॉप आणि बॉटमच्या जागा कुठे आहेत हे पाहिलं जातं. स्टॉकच्या किमतीमध्ये हायर टॉप आणि हायर बॉटम असल्यास त्याला अप ट्रेंड म्हणतात. डाव्या स्केचमध्ये T2 टॉप T1 पेक्षा मोठ्या किमतीचा आहे आणि B2 बॉटम B1 बॉटम पेक्षा मोठ्या किमतीचा आहे. याला हायर टॉप आणि हायर बॉटम झाले असे म्हणतात. असे होत असेल तरच त्याला अप ट्रेंड म्हणतात. या उलट टॉप आणि बॉटम कमी कमी किमतीचे झाले म्हणजे मधल्या स्केचमध्ये दाखवल्याप्रमाणे T2 टॉप T1 पेक्षा कमी किमतीचा आणि B2 बॉटम B1 बॉटम पेक्षा कमी किमतीचा असं जर होत असेल तर त्याला लोअर टॉप आणि लोअर बॉटम झाले असे म्हणतात. असे होत असेल तरच त्याला डाऊन ट्रेंड म्हणतात. फ्लॅट ट्रेंड मध्ये होणारे सर्व टॉप जवळपास समान किमतीचे असतात आणि सर्व बॉटम देखील जवळपास समान किमतीचे असतात. असे होत असेल तर त्याला फ्लॅट ट्रेंड असे म्हणतात. ट्रेंड लाईन काढल्या असता ट्रेंड बद्दल अधिक तपशीलवार माहिती मिळते. अप ट्रेंडसाठी रायझिंग ट्रेंड लाईन काढली जाते. डाऊन ट्रेंडसाठी फॉलिंग ट्रेंड लाईन काढतात. तर फ्लॅट ट्रेंडसाठी टॉप आणि बॉटम अशा दोन ट्रेंड लाईन काढल्या जातात. रायझिंग ट्रेंड लाईन काढण्यासाठी स्टॉकच्या किमतीमध्ये होणाऱ्या बॉटमना जोडून रेघ काढतात. या स्लाइड मधील स्केच आणि इमेज मध्ये हायर बॉटमला जोडणाऱ्या रेषेला रायझिंग ट्रेंड लाईन म्हणतात. इमेज मध्ये जवळपास 6 बॉटम ट्रेंड लाईनच्या जवळ किंवा ट्रेंड लाईनला स्पर्श करत असलेले दिसतात. जर ट्रेंड लाईनला स्पर्श करणाऱ्या किंवा जवळ असणाऱ्या टॉप किंवा बॉटमची संख्या अधिक असली तर तो ट्रेंड शक्तिशाली म्हणजे स्ट्रॉंग किंवा पॉवरफुल समजला जातो. या चित्रामध्ये कॅन्डलस्टिक चार्ट वरती रायझिंग ट्रेंड काढलेली दिसते. फॉलिंग ट्रेंड लाईन काढण्यासाठी लोअर टॉपना जोडणारी रेष काढतात. या स्लाइड मधील आकृती आणि चित्रात फॉलिंग ट्रेंड लाईन कशी असते हे दाखवले आहे. फ्लॅट ट्रेंड असेल तर दोन ट्रेंड लाईन काढल्या जातात. पहिली रेघ सर्व टॉपना जोडून काढली जाते आणि दुसरी रेघ सर्व बॉटमला जोडून काढतात. उजव्या बाजूच्या आकृतीवरून याची कल्पना तुम्हाला येईल. या स्लाइड वरील चित्रात फ्लॅट ट्रेंडसाठी ट्रेंड लाईन कशा काढल्या जातात ते दाखवले आहे. ट्रेंड लाईन काढल्यानंतर ट्रेंड संबंधी अधिक माहिती मिळते. रायझिंग ट्रेंड लाईन मुळे सपोर्ट संबंधी आणि फॉलिंग ट्रेंड लाईन मुळे रेजिस्टन्स संबंधी माहिती मिळते. अप ट्रेंड मध्ये स्टॉकची किंमत ट्रेंड लाईन जवळ येऊन पुन्हा वर जाऊ लागते, तेथे स्टॉकला सपोर्ट मिळाल्याचे दिसते. तसेच डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉकची किंमत ट्रेंड लाईन जवळ येऊन पुन्हा खाली जाऊ लागते, तेथे स्टॉकचा रेजिस्टन्स आपल्याला समजतो.
ट्रेंड लाईनचा दुसरा महत्वाचा उपयोग ट्रेंड रिव्हर्सलची माहिती घेण्यासाठी होतो. उजवीकडील आकृतीमध्ये स्ट्रॉंग फॉलिंग ट्रेंडलाईन दाखवली आहे आणि या ट्रेंडलाईनला तोडून स्टॉकची किंमत ज्यावेळी वर जाते तेव्हा स्टॉकचा डाऊन ट्रेंड बदलून अपट्रेंड सुरू होण्याचे संकेत मिळतात हे समजते. या ठिकाणी स्टॉकची खरेदी करता येते. डावीकडील आकृतीमध्ये स्टॉकची किंमत स्ट्रॉंग अपट्रेंड लाईनच्या खाली जाऊ लागते तेव्हा अपट्रेंडचा बदल होऊन तो डाऊन ट्रेंड मध्ये होणार असल्याची सूचना मिळते. या ठिकाणी स्टॉकच्या विक्रीचे संकेत मिळतात. या स्लाइडवरून अप ट्रेंड ते डाऊन ट्रेंड कसा होतो याबद्दल माहिती मिळते आणि या स्लाइडवरून डाऊन ट्रेंड ते अप ट्रेंड असा बदल कोणत्या प्रकारे होतो याची माहिती मिळते. फ्लॅट ट्रेंड सुरू असताना स्टॉकची किंमत वरची ट्रेंड लाईन तोडून वाढू लागली तर स्टॉक पुन्हा अप ट्रेंड मध्ये जाण्याचे संकेत मिळतात. या उलट खालची ट्रेंड लाईन तोडून स्टॉकची किंमत कमी होऊ लागली तर डाऊन ट्रेंडचे संकेत मिळतात. यावेळी खरेदी आणि विक्री असे निर्णय आपल्याला घेता येतात. या स्लाइडमध्ये स्टॉकचा अप ट्रेंड सुरू असताना काही काळ फ्लॅट ट्रेंड झाल्याचे दिसते आणि त्यानंतर टॉप ट्रेंड लाईन तोडून पुन्हा स्टॉकची किंमत वर जाते हे दाखवलेले आहे. मित्रांनो, चार्टवर ट्रेंड लाईन काढून सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड बदल पाहण्याचा सराव करणे आवश्यक असते. यासाठी iCharts.in ही वेबसाईट आपल्याला उपयोगी पडते. यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर आणि जावा इन्स्टॉल करणे आवश्यक असते. त्यानंतर या साईटवर रजिस्ट्रेशन करून आपण टेक्निकल ॲनालिसिस पाहू शकतो. यासाठी प्रथम आपण या साईटवरती लॉग इन करायचं असतं आणि त्यानंतर इंटरॅक्टिव्ह फायनान्शियल चार्टची विंडो ओपन करून आपण टेक्निकल ॲनालिसिस करू शकतो. समोरील स्क्रीनवर तुम्ही ही विंडो बघत आहात. डाव्या बाजूच्या रकान्यामध्ये स्टॉकची यादी दिसते, त्यातून आपण स्टॉक निवडू शकतो. वरच्या बाजूला स्टॉकच्या चार्टचा प्रकार बदलण्यासाठी बटन आहे. हा लाईन चार्ट आपल्याला दिसतो. त्यानंतर आपण हा बार चार्ट बघू शकतो. तसेच कॅन्डल वरती जर क्लिक केली तर आपण कॅन्डल चार्ट बघू शकतो. आता या ठिकाणी मी एशियन पेंटचा चार्ट खोललेला आहे. आपण आता प्रथम लाईन चार्ट घेऊन ट्रेंड लाईन कशा काढता येतात ते पाहू. या ठिकाणी मी हा बॉटम आणि हा एक बॉटम जोडून ही ट्रेंड लाईन काढलेली आहे. तसेच ज्यावेळी प्राइस पडते त्यावेळी हे दोन बॉटम जोडून मी ट्रेंड लाईन काढतो. ही ट्रेंड लाईन रायझिंग ट्रेंड लाईन आहे. त्यानंतरची काढलेली ट्रेंड लाईन ही फॉलिंग ट्रेंड लाईन आहे. त्यानंतर मी स्क्रॉल करून पाठीमागच्या किमती पाहून इथून पुढे मी एक रायझिंग ट्रेंड लाईन काढू शकतो आणि ही ट्रेंड लाईन स्ट्रॉंग आहे कारण इथे 1, 2, 3, 4 हे बिंदू या रायझिंग ट्रेंड लाईनला स्पर्श करत आहेत आणि हे 2 पॉइंट, हा एक पॉइंट त्याच्या अगदी जवळ आलेला आहे. याच्याही मागे मी जर गेलो तर मी या ठिकाणी फ्लॅट ट्रेंड लाईन काढू शकतो, टॉप ट्रेंड लाईन, आणि इथे बॉटम ट्रेंड लाईन काढू शकतो. आता इथे आपल्याला असे दिसते की फ्लॅट ट्रेंड लाईनची टॉप ट्रेंड लाईन तोडून ज्यावेळी प्राइस वरती जाते त्यावेळी पुन्हा त्याचा अप ट्रेंड सुरू झालेला दिसतो. त्यानंतर इथे फॉलिंग ट्रेंड लाईन ज्यावेळी व्हायोलेट होते आणि स्टॉक प्राइस त्या रेषेला तोडून वरती जाऊ लागते त्यावेळी पुन्हा अप ट्रेंड सुरू झालेला दिसतो. आणि आता सध्या या स्टॉकच्या किमतीनं ही रायझिंग ट्रेंड लाईन तोडलेली आहे आणि इथं स्टॉक पुन्हा खाली जाऊ शकेल असे संकेत आपल्याला मिळतात. तुम्ही देखील या साईटवर जाऊन
हे ॲनालिसिस करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण एवढी माहिती घेऊन थांबूया. पुढचे भाग पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आणि इतर व्हिडिओ यांना लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.